ज्यावेळी ते मित्र म्हणजे ते ग्रुप गेला होता त्या ठिकाणी तोरणा गडावरती, तर त्यावेळी त्यांनी तिथे स्टे केला होता, म्हणजे राहिले होते, मुक्काम केला होता मेंगाई देवीच्या मंदिरामध्ये. 3-4 जण होते. तर रात्रीमध्ये एक जणाला जाग आली आणि त्या दरवाजाकडे त्याचं लक्ष गेलं. त्यावेळी त्याला समजलं की तिथे एक लाल कलरचा कंदील होता. त्यात ते पाण्यामध्ये हे केलं. मग नंतर त्यांची मॅगी बनवली, तिथे गेले ते आणि तिथं जाऊन बघतायत तर काय चमत्कार की ते मडकं होतं, ते अचानक फुटून गेलं होतं आणि मॅगी सगळी सांडली होती खाली. तर परत घाबरले ते की तो पाण्यात कसा पडावा, त्याला कोणीतरी धक्का द्यावा, इकडे यावं त्यांचं आणि त्याच्यानंतर काय झालं, रात्री 11 वाजता दरवाजा बंद केला होता तिने, पण त्या दरवाजावरती जोरजोरात थाप मारायला लागली. कोणीतरी जोरात दरवाजा वाजवत होतं. आणि हे तिघं होते. त्यातल्या अरुणने आवाज दिला, नाही मिहिरने आवाज दिला की कोण आहे. मंडळी नमस्कार, आपलं हॉरर कट्ट्यावरती सहर्ष स्वागत आहे. मी एकनाथ मोहिते आणि हॉरर अनुभव आम्ही वेगवेगळे किस्से घेऊन येतो. आज असाच आपला एक हॉरर अनुभव सांगण्यासाठी आपल्या हॉरर कट्ट्यावरती जोडले गेलेले आहेत सातारहून. नमस्कार सर. नमस्कार सर, आपली ओळख सांगा. नमस्कार, जय शिवराय. मी शिवप्रेमी अप्पासाहेब चोपदार. माझं गाव गोटेवाडी, तालुका कराड, जिल्हा सातारा. मी मुंबईमध्ये असतो आहे आणि आम्ही गडकोट मोहीम करत असतो आहे. त्याच्यामध्ये दुर्ग संवर्धन, दुर्ग पूजन, दुर्ग वाचन अशा प्रकारच्या मोहीम असतात. मग त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा आपला महाराष्ट्र आहे. ही आपली संतांची भूमी आहे. तुम्ही पाहू शकाल महाराष्ट्रामध्ये भुईकोट असतील, गिरिदुर्ग असतील, वनदुर्ग असतील, जलदुर्ग असतील अशा विविध प्रकारचे गड किल्ले आहेत आणि त्या गड किल्ल्यांना आम्ही आणि आमचा सह्याद्रीचा दुर्गवेढा परिवार आहे, हे सर्वजण आम्ही भेटी देत असतो. या भेटी दरम्यान आम्हाला विविध भागातील, विविध म्हणजे जिल्ह्यातील असे लोक आम्हाला भेटतात. मग आम्ही एकमेकांचे अनुभव शेअर करतो, त्यांचे अनुभव आम्ही ऐकतो, आमचे अनुभव त्यांना सांगतो. तर याच्यातून आम्हाला म्हणजे बऱ्याच काही गोष्टी समजतात. तर ज्यावेळी काही लोक कॅम्पिंग वगैरे करतात गडांवरती, नाईट स्टे करतात, मित्र वगैरे असतात बघा, विकेंडला जातात, ते त्या ठिकाणी स्टे करतात. तर त्यांचे काही जे थरारक अनुभव आले ते आमच्या मित्रांनी वगैरे मला सांगितले किंवा त्यांनी त्यांच्या बाबतीत ज्या काही गोष्टी घडल्या ते मी आज तुम्हाला या ठिकाणी सांगण्यासाठी आलेलो आहे. नक्कीच आपण असे अनुभव जरूर आमच्याशी शेअर करा. नक्कीच सर. तर माझा एक मित्र आहे, तर त्यांनी मला लास्ट टाइम आम्ही एका गडावरती गेलो होतो इथे राजगडला. तर त्यांनी आम्हाला बोलता म्हणजे या गोष्टी सांगितल्या होत्या की त्यांच्या मित्रांच्या बाबतीमध्ये हे काही गोष्ट घडलेल्या आहेत. तोरणागड तुम्हाला माहिती असेलच, ज्याला गरुडाचं घरटं संबोधलं जातं आणि स्वराज्याचं पहिलं तोरण ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलं, तिथूनच आपल्या म्हणजे हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि तिथूनच आपलं स्वराज्य उभारलं गेलं. तर त्या तोरणागडावरती मेंगाई देवी आहे. त्या मेंगाई देवीच्या मंदिर म्हणजे आम्ही सुद्धा तिथे जाऊन दुर्गपूजन आणि वाचन केलेलं आहे. तर त्या ठिकाणचे म्हणजे किस्से आम्हाला समजले की या सह्याद्रीच्या गडवाटांमध्ये खूप म्हणजे रहस्यमय कथा जडलेल्या आहेत किंवा रहस्यमय गोष्टी आहेत. त्याचा प्रत्येकाला ज्यावेळी ते भटके जे असतात ना, म्हणजे गड किल्ले फिरत असतात, त्यांना त्याचा प्रत्येकाला म्हणजे अनुभव येतो आणि ते कथन करतात. तसंच आमच्या मित्राने तर आम्हाला शेअर केलेली गोष्ट आहे. तर ज्यावेळी ते मित्र म्हणजे ते ग्रुप गेला होता त्या ठिकाणी तोरणा गडावरती, तर त्यावेळी त्यांनी तिथे स्टे केला होता, म्हणजे राहिले होते, मुक्काम केला होता मेंगाई देवीच्या मंदिरामध्ये. 3-4 जण होते. तर रात्रीमध्ये एक जणाला जाग आली आणि त्या दरवाजाकडे त्याचं लक्ष गेलं. त्यावेळी त्याला समजलं की तिथे एक लाल कलरचा कंदील होता आणि त्या कंदिलाकडे त्याचं लक्ष गेलं आणि अचानक त्याचं लक्ष जाण्याने त्यांना जाग येण्याचं तोपर्यंत तो अदृश्य झाला, दिसायचा बंद झाला म्हणजे कंदील. असा त्याने तो अनुभव शेअर केला. त्यानंतर दुसरा एक 4-5 जणांचा ग्रुप गेला होता म्हणजे त्याच तोरणाच गडावरती. तर गडावरून म्हणजे त्यावेळी ते निघाले खाली, गड उतार होताना म्हणजे संध्याकाळचे म्हणजे. तर गड उतार होताना त्यातला एक जण पाठीमागे राहिला होता आणि कारण त्याला दिसलं की तिथे त्यांचा एक माणूस कॅमेरा घेऊन दगडाजवळ काहीतरी फोटो काढतोय वगैरे. तर त्याने त्याला आवाज दिला मिलिंद म्हणून. मिलिंद तू काय करतोयस, पाठी राहिलास, चल, सगळे पुढे गेलेत. तर त्याने काही आवाजच दिला नाही, एक नाही, दोन नाही, 2-3 वेळा त्याला आवाज दिला तरी त्याचा काय म्हणजे आवाज, तो फोटो तिथे बघतच होता कॅमेरा घेऊन काहीतरी. तोपर्यंत त्याला खरोखरच्या मिलिंदचा आवाज आला, तू काय पाठी करतोयस, पुढे ये. म्हणजे जे पुढे गेले होते तो मिलिंद तिथे नव्हता, पुढे मिलिंद होता. त्याने त्याला आवाज दिला, जो मिलिंदसाठी थांबला होता त्याला आवाज दिला. म्हणजे मिलिंद तिथं नव्हता, जो खरा मिलिंद होता तो पुढे गेला होता आणि याला वाटलं की हा मिलिंद तिथे फोटो काढतोय म्हणून तो तिथे थांबला होता. मग नंतर मिलिंदने आवाज दिला, त्यावेळी हा तिथं गेला, घाबरला, बोला अरे मी तर तुला बोलत होतो. म्हणतो मी तर पुढे आहे. त्यावेळी त्याच्या
म्हणजे तो घाबरून गेला की पाठी कोण होतं, मग तो इथे बसला. हा एक किस्सा घडला होता. त्याच्यानंतर ना एक 4-5 जणांचा एक मोठा ग्रुप आला होता. 3 जण होते त्याच्यामध्ये. एक मिहीर होता, एक क्रांती होती आणि एक अरुण होता. यांनी म्हणजे ठरवलं होतं सप्टेंबर महिन्यात, 2012 सालचा ही गोष्ट आहे. तर सप्टेंबर महिन्यामध्ये तोरणा गडावरती जायचं होतं. सप्टेंबरमध्ये पाऊसच असते गणपतीच्या सीझनमध्ये आणि थंड वारा वगैरे असते. तर हे लोक गेले तिथे. म्हणजे यांनी ठरवलं म्हणजे कसं कोण करत नाही ते आम्हाला करायचं आहे बोलले. आणि म्हणजे मस्तीच्या मूडमध्ये बोलले की नाही आम्ही कॅम्पिंग करणार, तोरणागडवरती आम्ही जाणार आणि कॅम्पिंग करणार. पण लोकांना माहिती आहे, तिथल्या प्रॉपर जे स्थानिक असतात ना त्यांना आपल्या परिसरातल्या खानाखुणा किंवा काही गोष्टी अचानक अशा चमत्कारिक गोष्टींची माहिती असते. ते लोक सांगतात की बाबा असं करू नका, इकडे जाऊ नका, या गोष्टी करू नका. पण नाही, हे म्हणजे कसं विकेंडला बाहेर पडणार असतात ना, आम्ही फिरणार. तर ते गेले. दुपारी त्यांनी गड चढायला सुरुवात केली. दुपारी 2 वाजता गेले. नंतर पाऊस वगैरे होता, भूक वगैरे लागली होती त्यांना. वरती पोचले, मला वाटतं 3-4 वाजता ते पोचले. 4ला पोचल्यानंतर त्यांना भूक लागली होती. मग पाण्याचे टाके आहेत वरती गडावरती, तोरणा गडावरती. त्या टाक्याच्या बाजूला त्यांनी काय केलं, सोबत त्यांनी मसाला वगैरे सर्व नेलं होतं, टोस्ट वगैरे सगळं सर्व नेलं होतं. कॅम्पिंगच्या उद्देशानेच ते गेले होते. तर तिथे गेले तर त्यांनी मडकं होतं तिथे. त्या मडक्यामध्ये त्यांनी मॅगी बनवली, मसाला वगैरे टाकून मॅगी बनवली. आणि झालं काय की त्यातल्या अरुणला उक्की आली की जरा पाण्यामध्ये आपण ते दगड मारतो ना बघा धरणावरती, आणि ते एकावेळी ते उडत जातात असे पुढे दिसतात. तर ते तसे ते पाण्यावरती गेले तिथं, म्हणजे दगड मारायला. बघूया भोवरा कोणाचं हे होतं, असं ते 3 जण होते. तर आपलं मिहीर आणि क्रांती दोन्ही बाजूला बसले होते आणि अरुण एका साईडने दगड मारत होता. आणि अचानक अरुणला कुणीतरी धक्कललं, पण ते समजलं नाही कोणाला. तो पडला पाण्यामध्ये आणि गटकाळ्या खायला लागला. म्हणजे ते तळ्यामध्ये, त्या पाण्याच्या टाकीमध्ये पडला आणि गटकाळ्या खायला लागला. तर मग ह्या दोघांनी त्याला, नशीब जवळ होता म्हणून त्याला हात दिला आणि वरती ओढला. पण मग तो म्हणजे आला वरती, आणि तो पण घाबरून गेला अचानक ना, त्याला कोणीतरी ओढल्यासारखं. तो आला वरती किंवा दोघांवरती भडकला की तुम्ही मला धक्का का दिलात, मला तुम्ही कोणीतरी ढकललं. पण ते बोलले की म्हणजे त्यांनी शपथीवरती सांगितले की आम्ही तुला ढकललं नाही, आम्ही दोघं बाजूला बसलो होतो. त्यावेळी तो घाबरला. तो बोलला, त्याने सरळ सांगितलं तुम्ही बोलताय तर तुमचा माझा विश्वास आहे, पण मी डायरेक्ट पडलो नाही, मला कोणीतरी पाठवून ढकललं. मग ते हे केलं त्यांनी, म्हणजे जाऊ द्या बोलले, चला आपण जाऊया, आपण भूक लागले, कडाक्याची भूक लागली होती त्यांना, गड चढून आले होते, त्यात ते पाण्यामध्ये हे केलं. मग नंतर त्यांची मॅगी बनवली, तिथे गेले ते. आणि तिथं जाऊन बघतायत तर काय चमत्कार की ते मडकं होतं ते अचानक फुटून गेलं होतं आणि मॅगी सगळी सांडली होती खाली. तर परत घाबरले ते की तो पाण्यात कसा पडावा, त्याला कोणीतरी धक्का द्यावा, इकडे यावं, त्यांचं मडकं ते फुटून जावं. मग ते पुन्हा घाबरले. म्हणतात हे असं अचानक कसं चमत्कार घडायला लागले. आणि त्याला पाठीला दुखायला लागलं, त्याच्या मागे 2 वन उठले होते पाठीला. आणि तो म्हणजे वळवळ म्हणजे हे करायला लागला होता, विवळत होता की मागं मार लागल्यामुळं. मग त्यांना ते मडकं तिथंच तेच आणले. मग परत त्यांनी उशीर झाला. मग आता संध्याकाळी 6 वाजायला आले होते. आता बोलले की खाली उतरून फायदा नाही, आपल्याला खाली जाईपर्यंत पूर्ण अंधार होणार आहे. मग ते घाबरले होते. मग शेवटी मेंगाई देवीच्या मंदिरात ते लोक जाऊन थांबले. बोले आता कुठे जाऊ शकत नाही. त्यांच्याकडे काय पनीर वगैरे होतं, ब्रेड टोस्ट होते, ते गोष्टीच आता खाऊन थांबायची वेळ आली त्यांच्यावरती, कारण कुठे जाऊ पण शकत नव्हतं. आणि वारा वगैरे प्रचंड होता त्यावेळी सप्टेंबर महिन्यामध्ये. पाऊस आणि असतेच. मग ते तिथं थांबले. तर आता खायला काय नव्हतं तेवढं, त्याच्यावरती त्यांनी भागवायचं ठरवलं. आणि त्याच्यानंतर काय झालं, रात्री 11 वाजता दरवाजा बंद केला होता तिने, पण त्या दरवाजावरती जोरजोरात थाप मारायला लागले. कोणीतरी जोरात दरवाजा वाजवत होतं. आणि हे 3 होते. त्यातल्या अरुणने आवाज दिला, नाही मिहीरने आवाज दिला की कोण आहे. त्याचं बाहेरून म्हाताऱ्याचा म्हणजे भेसूर असा आवाज येत होता, एखाद्या जुन्या 70 वर्षाच्या म्हाताऱ्याचा, मी आहे, दरवाजा खोला. तर ह्यांनी कोणी हे केलं नाही, म्हणजे दरवाजा खोललाच नाही. नंतर पुन्हा एकदा सांगितलं कोण आहे, तेव्हा तो आवाज शांत झाला, वाऱ्याचा आवाज शांत, सगळी शांतता पसरली तिथं. म्हणजे हे 3 आतमध्ये होते. आणि पुन्हा 15 मिनिटांना त्याचा परत आवाज यायला लागला, दारुगड दरवाजावरती वाजवायला लागला. मग पुन्हा घाबरून गेले, एवढ्या रात्रीचं कोण आलं असेल इथं. आणि मग ह्यांचं तर जेवण नाही काय नाही, एकतर त्याला लागलं होतं, पाण्यात पडला होता तो, तर तो पण म्हणजे उळत होता. आणि हे लोक घाबरले. परत शांतता झाली, कोणाचा आवाज नाही काय नाही. नंतरला एक लेडीजचा आवाज यायला लागला, परत म्हातारी माणूस, म्हातारी लेडीजचा आवाज यायला लागला. तिनं काय झालं, तो म्हणजे एवढे घाबरले ना की तिने या 3 नावं घेतली. अरे मिहीर, अरे अरुण, क्रांती, दरवाजा उघडना, नावं घेतली तशी. मग यांना सुचलंच नाही, अरे एवढ्या रात्री 12 वाजता गडावरती आमची नावं कोण घेते, आमची नावं इथं कोणाला माहिती आहेत, आणि आमच्या नावं घेऊन आम्हाला आवाज देतात आणि दरवाजा वाजवत आहेत. परत ती बोलली म्हातारी बाहेरून, अरे मला भूक लागले, सर्वजण काही ना काहीतरी आलं की मला देतात, तुम्ही काही देणार नाही का.
मला काहीतरी पाहिजे, भूक लागली आता. तर मग त्यातल्या मिहीरने सांगितलं की आमच्याजवळ काही नाही आहे, आम्ही आता म्हणजे इथे थंडीने खूप गारटलो आहे, आमच्याजवळ काहीच नाही, तुला जर खायला हवं असेल खाली कुंडाजवळ आमचे मॅगी आहे, आम्ही करून ठेवली होती, ती तिथे जाऊन खा. एवढं बघितलं. परत 5 मिनटं आवाज शांत झाला, परत ती तिथं गेली, म्हणजे परत 5 मिनिटानं परत आवाज आला आणि परत शिव्या द्यायला लागली बाहेरून व्यक्ती ती. ह्यांना शिव्या द्यायला लागली. परत हे घाबरले. पण यांचं लक्ष गेलं पाठीमागे देवी आहे आपल्या, आपण का घाबरतोय, आपण देवीच्या मंदिरात आहे आणि पूर्णपणे दरवाजा बंद आहे. मग ते तिघं पण पाठी देवीकडे फिरले. मेंगाई देवी होती, त्यांनी देवीला म्हणजे कधी न देवाच्या पाया पडणारे हे मुलं, ह्यांनी देवीला पाया पडले की आमच्यावरचं संकट दूर कर मेंगाई देवीला. तेव्हा मग शांत झाले आणि त्यांची झोप काय लागली नाही. तिघं एकमेकांशी बोलत रातभर जागे होते, पण तो आवाज पूर्ण शांत झाला होता. मग ज्यावेळी सकाळ झाली तर ते बघितलं ना, तर मग तरी पण यांची मनातून भीती बाहेर पडायची निघतच नव्हती. दरवाजा कोण खोलणार आणि बाहेर कोण जाणार. रात्रीचा प्रसंग डोळ्यापुढे नाचत होता नुसता. कारण कोणी सांगितलं नाही तरी तुम्ही तिकडे गेलोय आणि असे तिघं चालून एवढा भयानक प्रसंगाला तोंड द्यावं लागले. मग जेव्हा किरणं थोडीशी आतमध्ये आली दरवाजातून, तेव्हा मग यांनी म्हणजे कानोसा घेतला, नंतर दरवाजा खोलला. मग त्या मंदिरातून बाहेर आले, बघितलं इकडं तिकडं पहिल्यांदा, तेव्हा सूर्याची किरणं थोडी आली होती आणि नंतर मग त्यांनी पुन्हा देवाचं दर्शन घेतलं. तेव्हा त्यांच्या जीवात जीव आला की बाबा आता आपण इथून सुखरूप बाहेर पडलोय, आता काही नाही. मग त्यांनी पुन्हा त्या कुंडाजवळ गेले. तिथं बघितलं तर पूर्णपणे ती मॅगी वगैरे फस्त केलेली होती. आता तिथं दुसरं कोण आलं, जे रात्री कोणीतरी हे केलं होतं त्यानेच ती खाल्लेले. मग हे घाबरले होते. पुन्हा यांनी मग सकाळीच लवकर तो गड उतरायला सुरुवात केली. त्याच्यानंतर पुन्हा अजून एकाचा असा अनुभव होता की ते लोकसुद्धा असेच गेले होते तिकडे गडावरती, पण त्यांना सुद्धा असं तिथे म्हणजे एका म्हाताऱ्या म्हणजे अर्धांड असा बलाढ्य माणूस भेटला वाटेमध्ये. एकटाच गेला होता, सोलो ट्रेक करायला गेला होता तो. आणि त्याला तिथे एक माणूस भेटला, त्याने सांगितलं इथं यायचं नाही म्हणलं या गडावरती, आत्ता आलायस असं चालता हो, इथून परत फिर म्हणला, पुढे गेलास तर तुला धोका आहे. तो सोलो ट्रेकर होता, तो तिथून रिटर्न माघारी गेला. ते ह्याच गडावर, तोरणा गडावरचे हे असे किस्से घडले होते. तिथं ना तिथल्या ग्रामस्थांनी सांगितलं की धेनाब म्हणून एक गाव आहे, तिथला दिवेकर म्हणून एक माणूस होता, त्याचं म्हणजे एक पिशाच म्हणजे ते लोकांना त्रास वगैरे देत असते असं तिथल्या स्थानिकांनी सांगितलं. आता म्हणजे ते मित्राला वगैरे असं ते वार्ता झाली होती, आता आपण म्हणजे त्याचे नव्हते केलं असं. तर अशा म्हणजे त्या रहस्यमय गोष्टी होत असतात आणि ते म्हणजे अनुभव प्रत्येक ठिकाणी आपल्याला येत असतात. आपण त्या ठिकाणी जातो, असं त्या गोष्टी घडल्या. आणि आम्ही सुद्धा म्हणजे गावाकडे येत होतो, तर आमचा म्हणजे मित्राचे वडील होते आम्हाला, त्यांनी एक किस्सा सांगितला की ज्यावेळी त्यांनी मला म्हणजे आम्हाला माझ्या मित्राला एक किस्सा सांगितला की आपली सुगीचे दिवस होते. सुगीचे गावाकडे भात काढणीचे दिवस असतात आणि संध्याकाळी आपल्याला लेट होतं ना, म्हणजे भात वगैरे आपण मळतो रानामध्ये वगैरे, तर ते लेट झाले होते आणि त्यांना म्हणजे ते खळ्यावरती त्यांना उशीर झाला यायला. तर त्यांना तिथे ससा दिसला. जसं कोकणामध्ये बोलतात ना, ससा दिसला की चकवा असतो, तसं त्यांना तिथे ससा दिसला. पण ते ससा पकडायला गेले, एक ससा पकडायला गेले तर त्यांना अजून 2 ससे दिसले, तसे अजून म्हणजे सशांची पूर्ण ग्रुपच असा म्हणजे हे झालं. म्हणजे त्या पूर्ण त्या खळ्यावरती ससेच दिसायला लागले. अरे बापरे. मग त्यांच्या ती डोक्यामध्ये आलं की इथं काहीतरी गडबड आहे, कारण एक ससा असेल 2 ससा असेल, एवढे माझ्या पुढ्यात सगळे ससे कसे आले. त्यांना मग ते म्हणजे समजलं की इथे काहीतरी पुढे धोका आहे. तर त्यांनी तिथून म्हणजे ते निघले. असं म्हणजे अजून असे बरेच म्हणजे असे अनुभव आहेत की आम्ही ज्यावेळी गणपतीपुळेला गेलो होतो आणि आमच्यासोबत आम्ही 8-9 जण होतो आणि बरोबर ते आपलं महादेवाचं ते मार्लेश्वरला ज्यावेळी आम्ही गेलो ना, आणि त्या कोकणातली गावं तुम्हाला माहिती आहेत की लांब आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातली घरं आहे ती मोजकीच घरं आणि लांब अंतर आहे आणि जंगल खूप आहे. तर तिथून येताना आमच्या गाडीचं टायर पंक्चर झाला आणि पूर्णपणे हवा गेली, खड्ड्यामध्ये आपटल्यामुळे पाटा तुटला एक साईडचा आणि हे झाली म्हणजे असं हवाच गेली पूर्ण. आणि आम्ही 9 जण होतो, 3 चाकावरतीच गाडी आमची चालत होती आणि आम्हाला यायचं होतं आपल्या मलकापूर हायवेला वरती पूर्ण. तर खूप म्हणजे आम्ही रात्रीचे 10 वाजले होते आणि आम्ही घरी सांगितलं होतं की आम्ही 10 वाजता पोहोचू घरी म्हणून. आणि एवढा लेट झाला, आम्ही तिथे मार्लेश्वरमधून निघलो, पाणी साठलेलं होतं आणि गाडी स्पीडमध्ये होती आणि त्या पाण्यातला खड्डा दिसला नाही आणि त्या खड्ड्यामध्ये गाडी आपटली आणि आमचा म्हणजे तिथं पाटा तुटला आणि टायर फुटला होता. मग आम्ही तसंच आलो, तर आमच्या पुढे जो बसला होता ना त्याला काहीतरी आकृतीसारखं दिसलं म्हणजे साईटला जाताना. मग पुन्हा आम्ही घाबरलो, अरे एकतर आमची गाडी चालत नाहीये
आणि त्याच्यामध्ये त्याला तो आणि फौजी होता. फौजी असून म्हणजे त्याला म्हणजे असं जाणवली ही गोष्ट. तर आम्ही सर्वांनी म्हणजे थोडंसं थांबलो आणि नंतर मग कानोसा घेतला की असं वगैरे आहे का, आणि नंतर पुढे गेलो. पुन्हा एकदा म्हणजे असा वेगळा आवाज यायला लागला. तर आवाज आला तर मग परत आम्ही बघितलं वगैरे. नंतर आम्ही जोपर्यंत म्हणजे आमच्या म्हणजे भीतीच होती, ते वातावरण तसंच होतं. आणि नंतर मग आम्ही मलकापूर रोडला आलो. ती तशीच गाडी आमची फुटलेल्या टायरावरती आम्ही घेऊन आलो होतो. मलकापूरमध्ये आल्यावरती मग आम्ही तिथे तो टायर व्यवस्थित बसवला. रात्री तुम्ही थांबलाच नाही कुठं? नाही, थांबलो नाही. एवढी भीती होती ना की आम्ही थांबलोच नाही. म्हणजे 2 वेळा आम्हाला ती तशी गोष्ट जाणवली. अरे बाप. मग शेवटी आम्ही घरी 10 वाजता पोहोचणारे आम्ही पहाटे 4 वाजता पोहोचलो घरी. एवढा वेळ लागला आम्हाला. म्हणजे असे ते अनुभव होते. आणि एक आमच्या मामांचा एक किस्सा आहे. बरं. आपण तुम्हाला उदगीरी माहिती आहे आपली, हा, चांदोलीच्या वरती उदगीर. हां. तर आमचे मामा म्हणजे असे त्यांचा स्वभाव एवढा चांगला आहे की ते कोणालाही मदत करतात. बरं. कधी कोणाला नाही म्हटले नाहीत. आणि ते नागपूरवरून आपल्या इकडे म्हणजे आमच्या गावाकडे येत होते. तर त्यांना एका माणसाने हात केला या. की मला लिफ्ट द्या, म्हणजे मला घेऊन चला, माझ्या इथे तुम्ही चाललाय तर इथे मला सोडा. आणि म्हणजे मामांना इकडं यायचं होतं गोटेवाडीला. बरं. त्या माणसाने त्यांना हात केला, त्यांनी बसलं गाडीवरती. म्हणजे तुम्ही गोटेवाडीला चाललाय तर मला तिथे येळगाव जवळ सोडा फाट्यावरती वगैरे. हा, हा, हा. तर नंतर बोलण्याच्या नादात असं काय झालं की तो व्यक्ती मामांना उदगीरीपर्यंत घेऊन गेला, म्हणजे त्या गावाकडे घेऊन गेला. म्हणजे त्यांना समजलंच नाही की मला जायचं आहे कुठे आणि मी चाललोय कुठं. तो व्यक्ती ओळखीचा नव्हता, काय नव्हता. बरं. आणि तिथं नेलं आणि गाडीवरून उतरलं. आणि नंतरला तो माणूस थोडंसं म्हणजे पुढे गेला आणि परत दिसलाच नाही. म्हणजे मामांचं गाव अगोदरच तुमचं? मामा कराडचे. बरं. त्यांना यायचं होतं माझ्या गावी गोटेवाडीला. हा, हा. आणि त्यांना एका माणसाने मला वाटतं कुठे ओंडकी असं कुठेतरी हात करून त्यांना घेऊन आलं. रात्रीचीच वेळ ती पण. आणि तू तिकडे घेऊन गेला? आणि ते तिकडे घेऊन गेला. अरे बापरे. मग त्यांना तिथं सोडल्यावरती तो काय दिसलाच नाही. मग परत म्हणतात मी इकडं कसं आलो, मी एवढ्या लांब कसा आलो सोडायला, समजलंच नाही त्यांना. तर मग तो एक किस्सा होता की म्हणजे त्यांना समजलंच नाही की मी जाणार होतो एका ठिकाणी, त्या व्यक्तीने मला इकडे कसं घेऊन आला. आणि मग त्यांनी आम्हाला त्यानंतर मग मग भीती वाटली. मग त्यांनी सुसाट गाडी घेऊन आले परत. मी कधी न बघितलेल्या एरियामध्ये मला घेऊन आले. अरे बाप. असा मग एवढे घाबरले ना ते सुद्धा, कारण आपला इकडे संबंधच नाही ना. नाही, बरोबर. मला फक्त येळगाव पर्यंत सोडायचं होतं. हा व्यक्ती मला जागेवरती घेऊन आला. आणि एवढं परत आहे. एकदम मग डायरेक्ट तो दिसला पण नाही परत. म्हणजे असे डेंजर असे अनुभव येतात. मग तेच मी तुम्हाला सांगितले की आम्ही जेव्हा सह्याद्रीमध्ये जातो की अशा म्हणजे बऱ्याच गोष्टी आपल्या गावाकडे म्हणजे सुद्धा मला या आता गोष्टी बघायला तुम्ही मिळतात. पहिल्यांदा बोलला की आम्ही गडप्रेमी आहे, तुम्ही इतकं गड वगैरे फिरता. तुमची रात्री अपरात्री कधीही जात असाल गडावरती किंवा सायंकाळ पहाटे जात असाल, मग त्यावेळेस जाता त्यावेळेस तुम्हाला अशी ज्यावेळेस गोष्टींची भनक लागते किंवा चुणचुण लागते या गोष्टींची, या ठिकाणी असं काहीतरी आहे, तर मग त्यावेळेस तुम्ही कसं सावरून घेता सगळ्या गोष्टी? कसं आहे माहिती आहे, आम्ही ज्यावेळी एखाद्या ठिकाणाला भेट देणार असतो तिथली इत्थंभूत माहिती काढून घेतो अगोदर. ती कोणत्या गडावरती जायचं आहे, तिथली परिस्थिती काय आहे, तिथे कोणी ओळखीचं आहे का, तिथं कॉन्टॅक्ट करावा लागतो. तो गड किती हार्ड आहे, म्हणजे सर्वांच्या सोयीस्कर आहे का, आपल्यासोबत फॅमिली असतात, मुलं असतात, लहान म्हणजे मुली वगैरे असतात, तर सर्वांच्यासाठी तो गड सोयीचा आहे का. प्लस तो अगोदर गडाचा तुम्ही अभ्यास रेकी करावी लागते एक प्रकारे, किंवा माहिती घ्यावी लागते. यूट्यूब असेल, जे युट्यूबर्स जे ब्लॉग टाकतात त्याच्यातून असेल, गुगलवरून त्याची माहिती असेल, किंवा स्वतः मी अगोदर ती बघितलेली आहे त्यानुसार असेल, तर त्या गडाची माहिती घ्यावी लागते. तर त्याच्यानंतर आपण तिथे बघायचं की हा गड किती म्हणजे अवघड आहे, याची अवघड श्रेणीमधला आहे, मध्यम श्रेणीमधला आहे की कनिष्ठ श्रेणीमधला आहे. तर त्याच्या श्रेणीनुसार आपण तो गड चॉईस करतो किंवा ठरवतो की या ठिकाणी आपल्याला भेट द्यायचे, मोहीम करायचे. तर काही जंगल ट्रेक असतात, जसे वासोट आहे, खूप गिरिदुर्ग सुद्धा आहे, जलदुर्ग म्हणजे पाण्यातून सुद्धा जायचं आहे, जंगलातून सुद्धा जायचं आहे, तुम्हाला उंचावरती जायचं आहे. अशा प्रकारे म्हणजे ते गिरिदुर्गावरती जातो. त्या प्रत्येक गडावरती काही ना काही कोइन्सिडन्स असे घडलेले आहेत, अगोदर घडलेले. प्रत्येक गडावरती आहेत. मला आता तुम्ही गडावरची कोइन्सिडन्स तोरणाची सांगितले, तुम्हाला एखादा असा प्रसंग म्हणजे की नाही बाबा प्रसंग नाही पण असं जाणवलं मला तिथं इतकी भीती वाटली. शेवटी आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेनं आपण जात असतो किंवा गडावरती अशा गोष्टी, मग हा जो आपण एखाद्या ह्या गोष्टीत जोडतो किंवा म्हणजे कसं काय असू शकतं गडांवरती असं
याच्यावरती विश्वास ठेवावा किंवा त्याला वेगळ्या अँगलनं पाहावं? नक्कीच विश्वास तुम्ही काय ठेवला पाहिजे. सांगाल? माझं तर व्यक्तिगत मत आहे, कारण ज्या अर्थी आपण देवाला मानतो, स्वतः न्यूटनने सुद्धा सांगितले की जगामध्ये अशी एक शक्ती आहे की त्या शक्तीचा पूर्ण जगावरती कंट्रोल आहे. आपण विज्ञानामध्ये पण शिकलेलो आहे, पण मी महाराजांनी सांगितलं त्याप्रमाणे ऐकतो, विज्ञानाने केली क्रांती तरी अध्यात्माशिवाय नाही मनशांती. जिथे अध्यात्म आहे, जिथे देव आहे, तिथे दानव आहे, तिथे राक्षस आहे, तिथे आत्मा आहे आणि आत्मा अमर आहे. आणि मी बऱ्याच संतांकडून असेल किंवा बरेच महाराज असतील, प्रत्येक ठिकाणी मी ऐकलेलं आहे की आत्मा अमर असतोय, तो एका शरीरातून दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो. काही आत्मा भटकते असतात, त्यांच्या इच्छा अपूर्ण असतात वगैरे. आणि तर प्रत्येक गडावरती लढाया वगैरे झालेल्या आहेत. प्रत्येक म्हणजे गडावरती काही सैनिक असतील किंवा काही शत्रू असतील, प्रत्येक म्हणजे तिथं मारले गेलेले आहेत, तर त्यांचे सुद्धा आत्मा असू शकतात. किंवा सांगितले गड किल्ल्यांचे, तर मी सुद्धा असंच एका गडावरती गेलो होतो. तर ते काही प्रसंग काय मला भर 12ची म्हणजे कमळगडावरती आता आपण तुम्ही गेला असाल तर माहिती आहे, कमळगडाच्या बाजूने पूर्ण किर्र असं जंगल आहे. म्हणजे आपण ट्रेक करून यायचं वरती आणि गडाच्या बाजूने जंगल आहे. तर त्या गडामध्ये अक्षरशः मी म्हणजे वाट चुकलो होतो, चकवा म्हणजे आम्ही सुद्धा येईल तिकडून तिथंच यायचो. आणि आम्ही दोघं मित्र गेलो होतो, एक पुण्याचा ग्रुप होता. म्हणजे इतकी भीती वाटलेली ना, म्हणजे असं काय हेच की आपण गड फिरायलो ते वेगळंच की आता आपल्याला काय असं म्हणजे नाही का. आणि त्याच्या बाजूलाच कुठेतरी नवरा नवरीचा डोंगर आहे असं तिथे स्थानिकांनी सांगितलं होतं की तिथं काहीतरी वराड म्हणजे गायब झालेलं ऐकलंय. मग त्या अगोदर तिथं सांगितलं होतं, म्हणजे अशी चर्चा चालली. जस्ट तिथे एक खाली घर आहे, तुम्ही कमळगडावरचा ट्रेक जर केला तर खाली एक घर आहे पायथ्याला आणि वरती एक घर आहे, म्हणजे त्या जंगलाच्या बाजूलाच. तर तिथं त्यांनी असं सांगितलं. मला पूर्ण एकदम भीती. म्हणजे असे प्रसंग वारंवार ट्रेकर्सना, भरपूर जे लोक कॅम्पिंग करतात, नाईट स्टे करतात ना, त्या लोकांना म्हणजे याचा जास्त म्हणजे अनुभव येतो. माझा एक मित्र आहे, पण तो भीतीच नाही कसली ती. सोलो ट्रेकर आहे, तेजू म्हणून, तेजू दादा बोलतो मी त्यांना. सह्याद्रीचा रातकिडा म्हणून त्यांनी त्यांचं नाव ठेवलंय. आणि एकटेच ट्रेक करत असतात ते अपरात्री एकटेच. म्हणजे त्यांचं कार्य खूप महान आहे. मी आज सर्वांना सांगू इच्छितो की ते प्रत्येक गडावरती मारुती रायाला शेंदूर करून, जे म्हणजे कलर वगैरे गेलेला आहे वगैरे, त्या शेंदूर वगैरे लावतात, तिथं पूजन वगैरे करतात, दुर्ग संवर्धन करतात. आणि स्वतः एकटा बाईकवरून जातो, 3 शिफ्टमधलं काम करून ज्यावेळी शिफ्ट संपतात त्यावेळी प्रत्येक वेळी गड किल्ल्यांना जातं, मोहीम करतो तो दादा. आणि खूप अभिमान आहे मला अशा लोकांचा. आजचे हे जे आपले गड किल्ले आहेत ते त्या लोकांच्यामुळे आहेत, त्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे आहेत, त्यांनी केलेल्या संवर्धनामुळे आहेत. आणि असे शिवप्रेमी पाहिजेत, असे मावळे पाहिजेत आपल्याला, की त्यामुळं हे आजचं जे वैभव आहे ते पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचं आपलं काम आहे. आणि मी सुद्धा तेच करत असतो. आमचा सह्याद्रीचा परिवार, दुर्गवेढा परिवार, इतरांच्या पर्यंत आम्ही बऱ्याच जणांपर्यंत ती माहिती पोहोचवत असते, असं करत. तर ते प्रत्येकानं काही ना काहीतरी अनुभव सह्याद्री देतोच. सह्याद्रीमध्ये जाईल तर प्रत्येकाला विशिष्ट अनुभव हे येतात. तुम्हाला एक प्रश्न विचारत राहिला, तुम्हाला असा कधी अनुभव आलाय का की वैयक्तिक तुम्ही इतके प्रचंड गड फिरले, सांगितलं की बाबा की नाही इथं असा अनुभव आला मला, किंवा इथं वाटलं की येस इथं, म्हणजे कसं आहे माहिती आहे का, मी आता ॲडव्हेंचर ट्रेक करायला लागलो. पहिलाच ॲडव्हेंचर ट्रेक मी कुठला आता भैरवगड केला, मोरोशीचा, जे की माझं ड्रीम होतं, स्वप्न होतं की मोरोशीचा भैरवगड मला करायचा आहे. आणि तो मी पूर्ण केला, स्वप्न पूर्ण झालं. त्याच्या आधी कलावंतीन पूर्ण केला होता, तो एक ॲडव्हेंचर होता. पण मला व्यक्तिगत असा म्हणजे कधी अनुभव आलेला नाही, कारण माझे नाईट ट्रेक झालेले नाहीत. कारण आम्ही जे जातो ना ते पहाटे मॉर्निंगला जातो ते उजाडलेलं असतं, आणि कधी मला स्वतःला असा अनुभव आला नाही. पण इतरांनी म्हणजे ते अनुभव घेतले. आणि कसं आहे की मी ज्यावेळी जातो म्हणजे असं अपघात वगैरे मी बघितले, किंवा मी स्वतः 2 वेळा फसलो. मी सरसगडला फसलो, मी माणिकगडला फसलो, मी सोनगिरीला फसलो. म्हणजे जंगल वाटांमध्ये आम्ही अडकलो. आणि खूप म्हणजे अशा एका ठिकाणी वेगवेगळ्या वाटा असतात ना, त्यामुळे ते समजलं नाही. पण हे सगळे गड आता त्यांची अवस्था ही अवघड श्रेणीमध्ये होत चाललेले. मग तटबंदीचे पडझड असेल, किंवा वाटा निसरट्या वाटा असतील, किंवा म्हणजे बरेच अपघातसुद्धा होतात. साध्या गडावरती सुद्धा कधी कधी अपघात होतात, कारण की आपण अति उत्साहामध्ये त्याच्या नको ती आपली मर्यादा ओलांडून पुढे जातो ना, मग त्यावेळी ती लोक तिथे म्हणजे पडतात आणि अपघात होतात. तर ती काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. आणि कसं आहे, आपण ज्यावेळी म्हणजे जातो नाईट ट्रेकला वगैरे किंवा स्टेला वगैरे, तर तिथल्या प्रत्येक गोष्टी अगोदर ती माहिती करून गेलं पाहिजे. त्यामुळेच हे तोरणागडसारखे आपल्याला म्हणजे गोष्टींना फेस करता येणार नाही. कारण सह्याद्रीमध्ये अति उत्साहाला कुठेही थारा नाही. मग तुम्ही पाण्याच्या बाबतीत असाल, तुम्ही उंचीच्या बाबतीत असाल, किंवा एखाद्या दरीवरती जाऊन तुम्ही फोटो वगैरे काढणार असाल, ह्या सर्व गोष्टी म्हणजे टाळल्या पाहिजे. बरोबर आहे.
अगदी खूप म्हणजे तुम्ही छान अशी माहिती दिलीत. म्हणजे अगदी हॉरर प्रसंगसुद्धा सांगितलं की काय करावं, काय केलं पाहिजे गडावरती जाताना किंवा काय. पण या गोष्टी आपण बोलत असताना, हॉरर अनुभव असे सांगत असताना तुम्ही काय संदेश द्याल की तुमच्या म्हणजे दुर्गप्रेमी असतील, शिवप्रेमी असतील की जे गडांवरती अगदी अतोनात प्रेम करतात, तर काय काळजी घ्यायला पाहिजे की असे कोइन्सिडन्स तुमच्या मित्रांबरोबर घडली? नक्कीच मी सर्वांना एक सांगू इच्छितो की तुम्ही म्हणजे महाराजांचे आपल्या महाराष्ट्रामध्ये असलेले गड किल्ले पहा, नक्की पहा, जे श्रेणीमध्ये गेलेत, म्हणजे की अवघड श्रेणी, मध्यम श्रेणी, कनिष्ठ श्रेणी. तुम्हाला जे जे पॉसिबल असतील, जिथं तुम्ही शक्य असेल, जिथं तुम्ही पोहोचू शकता, ते तुमच्या म्हणजे तुम्ही स्वतः पहा, इतरांना, मित्रांना असेल, परिवाराला असेल ते दाखवा. पण काळजी एकच घ्या की अतिसाहस नको आहे गडावरती, कुठच्याही प्रकारचं अतिसाहस नको आहे. आणि ज्या इक्विपमेंट्स लागतील किंवा तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्यापासून सर्व गोष्टी तुम्हाला पाहिजेत. तुम्ही स्वतःची म्हणजे तुमची फिजिकली म्हणजे तुम्ही हे पाहिजे, क्षमता पाहिजे तुमची की गिरिदुर्ग असेल त्याला तुम्ही पूर्णपणे म्हणजे जाऊन येऊ शकाल, तेवढी तुमची कॅपॅसिटी पाहिजे. या सगळ्या गोष्टी तुम्ही बघितल्या पाहिजेत. तिथली भौगोलिक रचना असेल, तिथला इतिहास असेल, तिथल्या सर्व गोष्टी तुम्ही अगोदर ती माहिती करून घेतल्या पाहिजेत. तरच तुम्ही त्या ट्रेकचं असेल किंवा त्या मोहिमेचं असेल आयोजन केलं पाहिजे. कारण सर्वांनाच त्या गोष्टी पॉसिबल नसतात. काही लोक मी बघितले, तुम्हाला सांगतो की बाहेरचे म्हणजे जे विकेंडला येतात, IT कंपन्यांमध्ये जॉब करणारे, की जे येतात आणि गिरिदुर्ग जे की उन्हाळ्यामध्ये ट्रेक वगैरे करतात, पाणी नसल्यामुळे किंवा धाप लागून त्यांना अटॅक येऊन मेलेले आहेत. अरे बाप. हां, अशा गोष्टी घडलेल्या आहेत. मला वाटतं हिंदी होतं ते, गुजराती की कोणतरी होता व्यक्ती, आणि ते गेले म्हणजे मित्र चाललेत म्हणून ते गेले. गेल्यावरती त्यांना अचानकच अर्ध्या वाटेमध्ये गेल्यानंतर धाप लागली आणि तिथेच अटॅक येऊन मेले. तर ह्या गोष्टी आहेत की तुम्ही उन्हाळ्यामध्ये जाल तर त्यावेळी तुमच्यासोबत पाणी पाहिजे, खायला पाहिजे, किंवा तुम्ही जर आजारी असाल तर काळजी घेतली पाहिजे आणि तेव्हा अवॉइड केलं पाहिजे. जर जमत नसेल तर नक्कीच तिकडे नाही हे झालं पाहिजे. आपल्यामध्ये तेवढी फिजिकली म्हणजे पॉसिबिलिटी पाहिजे की मी हा गड पाहू शकतो. आणि एवढंच मी सांगेन की हे गड दुर्ग हे आपलं वैभव आहे, हा इतिहास आहे, हा आपला वारसा आहे, तो आपण जपला पाहिजे. तेव्हाच तो पुढील पिढीला पाहता येणार आहे. हे आपलं छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी उभारलेलं हे वैभव, या आपल्या मावळ्यांनी रक्त सांडून बलिदान देऊन राखलेलं हे वैभव आपल्याला पुढच्या पिढीपर्यंत पोचवायचं आहे. हा वारसा पुढच्या पिढीला आपल्याला द्यायचा आहे. हा इतिहास सर्वांनापर्यंत पोचवायचा आहे. हेच मी सर्वांना सांगू इच्छितो. आणि नक्कीच सर्वांनी आपल्या परिवारासोबत सर्व गड किल्ले पाहिले पाहिजेत आणि तिथं जाऊन भेट देऊन त्या तिथल्या तटबंदी असेल, बुरुज असेल, तिथल्या वास्तू असतील, या सर्व गोष्टी पाहिल्या पाहिजेत. तिथलं महात्म्य जाणून घेतलं पाहिजे. रायगडवरती शिरकाई देवी आहे, त्याच्यानंतर आपला राजगडवरती आपली पद्मावती देवी आहे. म्हणजे प्रत्येक तुंगगडावरती तुंगाई देवी आहे. प्रत्येक गडावरती तुम्हाला देवीचं मंदिर दिसेल, हनुमंताची मूर्ती दिसेल आणि गणपतीची मूर्ती दिसेल. म्हणजे असे प्रसंग आले तर ते सगळे ते देवदेवता तुमच्या पाठीशी उभे राहतील असं आहे. तर खूप छान वाटलं. म्हणजे ते प्रत्येक गडांवरती आम्ही ज्यावेळी मोहीम वगैरे केल्या, खूप म्हणजे नवीन नवीन अनुभव भेटत गेले. अजूनसुद्धा आम्ही थांबलेलो नाही, अजूनसुद्धा आम्हाला खूप महाराष्ट्र गड किल्ले पाहायचे आहेत. आणि तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद. अगदीच आप्पासाहेब, तुम्ही तुमचे हॉररसुद्धा किस्से सांगितलेत, अनुभव सांगितलेत, पण त्याबरोबर महत्त्वाचं सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचं हे वैभव, त्यांनी उभं केलेलं स्वराज्याचं वैभव, ते आपण जतन केलं तर पाहिजे, संवर्धन केलं पाहिजे आणि त्याच्या पलीकडे ते वैभवसुद्धा आपण पाहिलं पाहिजे. पण ते गडावर जाताना काही अनुभव असे असतात की त्याची आपण उत्साहात असतो. त्या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजेत, त्यासुद्धा तुम्ही सांगितल्या. आणि तुमचे हॉरर असे अनुभव बरेच तुम्ही सांगितलेत. आमच्या हॉरर कट्ट्यावरती येऊन अगदी आमच्या प्रेक्षकापर्यंत हे अनुभव तर तुम्ही शेअर केलेत, त्याबद्दल तुमचं हॉरर कट्ट्यातर्फे मनपूर्वक धन्यवाद. तुमचे अत्यंत आम्ही आभारी आहोत. धन्यवाद. आणि सहकारी मित्रांनो, मंडळी, की तुमचेसुद्धा असे काही हॉरर अनुभव असतील, हॉरर प्रसंग असतील तुमच्या बाबतीत घडलेले आणि आमचे शेअर करायचे असतील तर आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिले आहेत. नक्की तुमचा हॉरर अनुभव आमच्यापर्यंत शेअर करा, आम्ही ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद. बघा आता